नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इकडे सौमित्र त्याचबरोबर सारंग हे सगळेजण ऋषिकेशला वाचवणार आहेत, तर नाना जे गुपित आहे ते जानकीला सांगणार आहेत आणि ते गुपित बरोबर जानकीच्या लक्षात येणार आहे. नक्की हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे ऋषिकेश जानकीला म्हणत असतो, तुला जरी नानांनी बोलवलेलं असलं तरीही तू तिकडे जायचं नाही. तेव्हा जानकी म्हणत असते की ऋषिकेश मला जावं लागेल. पण ऋषिकेशचं एकच म्हणणं असतं की नाही जानकी, तू जाऊ शकत नाही. पण जानकी ऋषिकेशला रिक्वेस्ट करत असते, ऋषिकेश मला जाऊ द्या. ऋषिकेशला पुन्हा डावलून जानकी तिथून निघून जाते आणि ती डायरेक्टली नानांकडे जायला निघते. आता इकडे सुमित्राही दरवाजा उघडण्यासाठी येते. ऑलरेडी ही गोष्ट ऐश्वर्याला कळलेली असते. आजीने येऊन ऐश्वर्याला सांगितलेलं असतं. मग ऐश्वर्या इकडे सुमित्राचे कान भरते. सुमित्राला सांगू लागते की काहीही झालं तरीही तुम्ही त्या जानकीला या घरात घेऊ नका. आई, तुमच्या लक्षात येत नाहीये नानांच्या बाबतीत काय झालंय, तुमच्या लक्षात आलंय का? हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे ती म्हणत असते की काहीही झालं तरी इकडे जेव्हा जानकी इथे येईल तेव्हा तिला अजिबात घ्यायचं नाही, हे सुमित्रा बोलत असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की ते दोघंजण तिला आणायला गेलेले आहेत, कारण नानांनी जानकीला भेटायचं आहे असं सांगितलेलं आहे. सुमित्रा म्हणते, अगं पण तू असं कसं म्हणतीस? नानांना भेटायचं आहे जानकीला तर काय प्रॉब्लेम आहे? पण इकडे ऐश्वर्या म्हणू लागते की हे बघा आई, तुम्हाला वाटत असेल पण एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या? कारण काहीही झालं तरीही जर जानकी वहिनींनी पुन्हा नानांना काय केलं तर, नानांच्या जीवाचे बरं वाईट केलं तर, म्हणजे ही ऐश्वर्या जी आहे ती स्वतःला शहाणी समजत आहे. तिला असं वाटत आहे की आपण जे काय म्हणतोय ते आपलंच खरं आहे, आपण किती शहाणे आहोत हे ती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. सुमित्रा मात्र शांतच राहते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ऋषिकेशला काम मिळालेलं असतं. ऋषिकेश त्या माणसाकडे गेलेला असतो आणि त्यांना म्हणू लागतो की तुम्ही मला बोलला होतात ना की आज जायचं आहे. तेव्हा तो म्हणतो की हो हो, गाडी तयारच आहे, लोड झाली आहे गाडी, घेऊन जा तू, असं तो बोलत असतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की चालेल ठीक आहे, मी जातो गाडी घेऊन. मग तो सांगतो की तू गाडी घेऊन जा, ते सामान तिथं पोच झालं की मग त्यानंतर मी तुला सांगत आहे ना तेव्हा तू ये, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे. मग ऋषिकेश आता जायला निघतो. त्या माणसाने त्याला काही गाडीमध्ये तेल भरण्यासाठी पैसे दिलेले असतात आणि ऋषिकेश निघत असतो. ऋषिकेश तिथून निघतो आणि नेमकं त्याच नंतर सयाजीराव तिथे येतो आणि तो जो मालक आहे तो आणि सयाजीराव दोघंजण खदाखदा हसायला लागतात. कारण त्यांचं असं म्हणणं असतं की कसा अडकवला याला ना असाच ठेचायचा आहे, याला दाखवून द्यायचं आहे की याची लायकी काय आहे, असं सयाजीराव बोलत असतो. आणि सयाजीरावचं म्हणणं असतं काहीही झालं तरीही आपण याला भीक घालायची नाही, याचा आता चौघांच्या खांद्यावरच ह्याला आणला पाहिजे अशी अवस्था करायची आहे. आणि यांचं हे बोलणं ऐकतं कोण? तर ज्या कंपनीमध्ये जानकी कामाला गेलेली असते तिथला जो शिपाई असतो त्याच्या कानावरती ह्या गोष्टी पडतात आणि त्याने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. इकडे आजींना ऐश्वर्या बोलत असते, तुम्ही उशीर केलेला आहे मला सांगायला, तुम्ही जर लवकर सांगितलं असतं ना तर मी आईंना कन्व्हिन्स केलं असतं. आता आई कन्व्हिन्स झाले आहेत का नाहीत काय माहिती, मला नाही माहिती काय होणार आहे. आजी म्हणतात, अगो तू माझ्यावरच काय बोलतीयस? जेव्हा मला कळलं तेव्हा मी तुझ्याकडे आलेले, तू कुठं घरात असतीस? तू घरात असतीस का तुला गोष्टी सांगायला? तू तर पायाला भोवरा बांधून हिंडतच असते सगळीकडे आणि मला काय बोलायला लागलीस तू? हे सगळं आजी बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे ऐश्वर्या म्हणत असते, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? तेव्हा आजी म्हणते, मला जे काय वाटतंय ते मी तुला सांगितलेलं आहे, आता काय करायचं ते तुझी तू बघ. पण एकदा का जानकी आली आणि जानकीची आणि नानांची भेट झाली तर तुझं मात्र अवघड होणार आहे, एवढं लक्षात ठेव. आजीने मात्र इकडे ऐश्वर्याला उलटाच दम दिलेला असतो. ऐश्वर्या मात्र पिसाळलेली असते. पुन्हा ती सुमित्राकडे येते. सुमित्राला कन्व्हिन्स करू लागते, आई आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आता कशाही पद्धतीनं नानांनी तर हे ठरवलेलं आहे की त्यांच्याशी बोलायचं आहे, काही करून नानांना जानकीशी बोलायचं आहे. पण आई तुम्ही विचार करा, जर जानकी वहिनींनी नानांना काही केलं तर? हे सगळं सुमित्राला ते भरवत असते. सुमित्रा मात्र शांतच असते. सुमित्राला माहिती असतं फक्त की अवंतिका आणि सौमित्र काम आहे असं सांगून बाहेर गेलेले आहेत आणि ते आले की त्यांना आपण विचारूया, असं सुमित्राचं म्हणणं असतं.
आणि मग इकडे ऐश्वर्याने कान भरलेले असतात. सुमित्रा त्याच गोष्टींचा विचार करत असते. पण जर नानांना भेटायचं असेल तर नाना भेटू शकतात ना, असं सुमित्राचं म्हणणं असतं. ऐश्वर्या मात्र इकडे सुमित्राला पुन्हा पुन्हा तिच्या कानामध्ये भुनभुन भुनभुन चालू असते की नक्की काय झालेलं असेल, आई कन्व्हिन्स झालेत की नाही, हा प्रश्न तिला पडलेला असतो. म्हणून तिचं हे सगळं चालू झालेलं असतं. त्याचवेळी दरवाजा वाजतो आणि मग सुमित्रा दरवाजा उघडण्यासाठी जाते. तर दारामध्ये सौमित्र आलेला असतो. सौमित्र आणि अवंतिकाला पाहून सुमित्रा विचारते, तुम्ही दोघंच आलात? तेव्हा सौमित्र म्हणतो, का अजून कोण येणार होतं का? तेव्हा इकडे सुमित्रा म्हणू लागते, नाही तुम्ही जानकी आणि ऋषिकेशला बोलवायला गेला होतात ना? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, कसं आहे, आम्ही बोलवायला जाईल ग, पण दादाने जानकी वहिनीला पाठवायला पाहिजे ना. दादाने नाही पाठवलं जानकी वहिनीला इथे. आणि हे ऐकल्यानंतर सुमित्राला धक्का बसतो. म्हणजे ऋषिकेश एवढा पेटलेला आहे की तो आता नानांनी बोलवलेला आहे तरीही जानकीला तो पाठवत नाही आहे. ऋषिकेशला एवढा माज आलेला आहे हे ऐश्वर्या पुन्हा सांगू लागते. ऐश्वर्या म्हणू लागते, बघितलं का, एवढं नानांनी बोलवलेलं होतं तरीही ऋषिकेश दादा असे वागलेले आहेत. आई तुम्हाला हे योग्य वाटतं का? तेव्हा सौमित्रच तिथं असतो आणि मग सौमित्राला ऐकायला गेलं नाही असं त्या दोघींना वाटत असतं. तेव्हा सौमित्र काय म्हणतो माहिती आहे का, की सौमित्र म्हणतो, आई तुला तर वाटत होतं ना त्यांनी येऊ नये, मग ते आलेले नाहीत तर मग काय प्रॉब्लेम आहे तुला? उलट तुमच्या तर मनासारखंच झालेलं आहे ना. आणि असंही दादा आणि वहिनी इथं आले असते तरीही तू काय केलं असतंस? त्यांचा अपमानच केला असता ना, घरात घेतलंच नसतंस ना. मग आता कशाला विचार करतेस? कारण तेव्हा सुमित्रा म्हणते, हो ऐश्वर्या, आता तर तू म्हणत होती ना जानकीला नानांना भेटू द्यायचं नाहीये, मग आता तू डबल का बोलायला लागली आहेस? आता ते आलेले नाही तर चांगली गोष्ट आहे ना, उलट नाना सुखरूप राहतील, असं सुमित्रा ऐश्वर्याला बोलत असते. ऐश्वर्या मात्र म्हणत असते की तसं नाही आई, पण तिने यायला पाहिजे होतं ना, कारण ती आलेली नाही, असं ऐश्वर्या बोलते. तेव्हा सुमित्रा म्हणते, ठीक आहे. आणि इकडं सौमित्र निघून जातो. त्याचबरोबर अवंतिकाही त्याच्याबरोबर जाते. सौमित्र म्हणतो की आता पुढची आपल्याला कामगिरी करायची आहे. म्हणून सौमित्र आणि अवंतिका दोघंही नानांच्या रूममध्ये जातात. त्यांनी ऑलरेडी मागचा दरवाजा उघडा ठेवलेला असतो आणि मागच्या दरवाजाने गुलाबच्या मदतीने जानकी नानांच्या रूममध्ये पोहोचलेली असते. आणि या ऐश्वर्या त्याचबरोबर आजीला काही त्याची भुणभुणी लागलेली नसते, कुणकुणी लागलेली नसते. इकडे ऑलरेडी सौमित्रने हे काम अगदी फत्ते केलेलं असतं. आणि इकडे जानकी नानांकडे येते. नाना मात्र रडायला लागतात. जानकी म्हणत असते, अहो नाना रडताय कशाला? तेव्हा नाना म्हणतात की जानकी मला माफ कर, माझ्यामुळं तुमच्यावर आज ही वाईट वेळ आलेली आहे. तेव्हा जानकी म्हणते, नाही नाना, वाईट वेळ आलेली नाही, आम्ही तिघंही व्यवस्थित आहोत. नाना म्हणतात, मला सांग आधी ओवी कशी आहे, माझा ऋषी कसा आहे? जानकी म्हणते, आम्ही तिघंही छान आहोत. आता तुम्ही आम्हाला निरोप दिला म्हणून मी धावत आलेले आहे. ऋषिकेश थोडेसे रागावलेले आहेत. तेव्हा नाना म्हणतात, मला माहिती आहे ऋषिकेशला त्याच्या स्वतःच्या मानसन्मानाबरोबर तुझा मानसन्मानही तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यामुळं ऋषिकेश चिडला असणार याबद्दल मला खात्री आहे. तेव्हा नाना म्हणतात, पण आत्ताही तुला ऋषिकेशने जाऊ नको म्हणूनच सांगितलं असेल ना? तेव्हा जानकी म्हणते, हो, पण नाना ते जाऊ द्या, मला सांगा तुम्ही मला का बोलवलेलं आहे? नाना म्हणतात की जानकी मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि नाना हे मोडकं तोडकं बोलत असतात, पण जानकीला मात्र बरोबर नाना जे काही बोलत आहे ते सगळं कळत असतं. आणि मग नाना सांगू लागतात की जानकी मला एक तुला गोष्ट सांगायची आहे. तेव्हा जानकी म्हणते, हा नाना बोला. मग जानकीला ते सांगू लागतात की गोल, सर्कल 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 असं सांगत असतात. त्यानंतर ते म्हणतात की देवघर. मग जानकीच्या लक्षात येतं देवघर, देवघराच्या तिथे पाठीमागं कप्पा आहे. सर्कल म्हणजे ती 3 बटणं, जे डिजिटल लॉक आहे ते डिजिटल लॉक म्हणजे नाना सांगत आहेत की सर्कल. आणि जानकीला सांगतात की आपल्या प्रॉपर्टीचे सगळे पेपर्स त्याच्यामध्ये आहेत. हे नाना जानकीला सांगत असतात. त्याचबरोबर जानकीला हे सगळं कळलेलं असतं. आणि इकडे सौमित्रकडे तो शिपाई जो आहे तो निरोप घेऊन आलेला असतो की ऋषिकेश दादांवर इकडे हल्ला होणार आहे आणि ऋषिकेश दादांच्या जीवाला धोका आहे. तेव्हा मात्र सौमित्रला इकडे धक्का बसतो. सौमित्र विचार करायला लागतो की हे काय झालं आता. मग सौमित्र निघतच असतो. तेवढ्यात सारंग तिथं असतो. सौमित्र आणि अवंतिका दोघंही निघालेले असतात. आणि मग सारंगला ते म्हणतात की चल, महत्त्वाचं काम आहे. सारंग म्हणतो, काय?
तेव्हा ते म्हणतो की चल चल लवकर चल, आधी कोणाला काही सांगू नको, आधी तू चल इथून, असं म्हणत त्यांनी सारंगला बाहेर रस्त्यातच घेतलेलं असतंय आणि गाडीत टाकून घेऊन गेलेले असतात. आणि तिथे सौमित्र सारंग जातात तर ऋषिकेश पडलेला असतो. तो रक्तबंबाळ झालेला असतो, त्याच्यावरती हल्ला झालेला असतो आणि त्या क्षणी सारंगच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागतात. सारंगला बिचाऱ्याला खूपच वाईट वाटू लागतं, कारण आपल्या दादाची अवस्था इतकी वाईट झालेली आहे या गोष्टीचं त्याला जास्तच वाईट वाटत असतं. आणि त्याचबरोबर सारंग तिथे जातो. सौमित्र आणि सारंगला बघून सयाजीराव आणि त्याची माणसं पळत असतात. त्याचवेळी अवंतिका दाखवते, ते बघा सयाजीराव आणि त्याची माणसं निघालेली आहेत तिथून. सारंग जेव्हा हे पाहतो तेव्हा तो अक्षरशः कोसळतो. तिथे त्याला कळायचं बंद झालेलं असतं. त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो की हे सगळं मी काय पाहतोय. आणि त्यानंतर सारंग म्हणतो की नाही, मी ऐश्वर्यावरती विश्वास ठेवून खूप मोठी चूक केलेली आहे. म्हणजे काल जे मी जानकी वहिनीसोबतचं जे घडलेलं पाहिलं होतं ते पण खरंच खूपच विचित्र आहे आणि ऐश्वर्या हे सगळं मुद्दामून करत आहेत. हे सगळं बोलत असतो सारंग आणि तो रडायला लागतो. ऋषिकेशच्या जवळ जातो, ऋषिकेशला मिठी मारतो आणि ढसाढसा रडायला सुरुवात करतो. सारंगला बिचाराला खूपच वाईट वाटलेलं असतं. आणि त्याचवेळी सारंग, अवंतिका आणि सौमित्र आता तिघंजण मिळून ऋषिकेशला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. त्याच्या डोक्याला मार लागलेला असतो. त्याला तिथे पट्टी करतात आणि त्याला घरी आणतात आणि त्याला घरी सोडतात. इकडे जानकी नानांना भेटून तोपर्यंत पोहोचलेली असते. जानकी घरी पोहोचलेली असते. ऋषिकेश घरी आलेला असतो आणि हे तिघंजण त्याला सोडायला आलेले असतात. तिथं सांगतात की काळजी घे आणि त्यावेळेस ते म्हणतात की आता काळजी करू नको, आम्ही सगळेजण तुझ्याबरोबर आहोत, कोणत्याही गोष्टीची काळजी करायची अजिबात गरज नाही, हे सगळं सांगितलं जातं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की सारंग खूप रडत असतो. सारंग म्हणत असतो की वहिनी मला माफ कर, खरंच दादा मला माफ कर, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की जानकी ऋषिकेशला विचारते हे सगळं काय झालेलं आहे. आणि त्याचवेळी ऋषिकेश सांगतो की सयाजीरावने मला यामध्ये फसवलेलं आहे, सयाजीरावने मला यामध्ये अडकवलेलं आहे, हे सगळं ऋषिकेश सांगत असतो. आणि त्याचवेळी ऋषिकेश आणि जानकी या दोघांनाही धक्का बसतो. ऋषिकेश सांगत असतो मला आधी त्या माणसाने काम नाही म्हणून सांगितलेलं आणि नंतर त्याने मला काम दिलं आणि हा सगळा असा गोंधळ झालेला आहे. सारंग आणि सौमित्र तिथं आले म्हणून मी या सगळ्यातून वाचलेलो आहे, हे सगळं बोललं जात असतं. आणि ऋषिकेश आणि जानकी ठरवतात की आता सयाजीराव आणि ऐश्वर्या यांना सोडायचं नाही. पण ऋषिकेशला मारून जाताना इकडे सौमित्रने व्हिडिओ केलेला असतो तो सयाजीराव आणि त्या गुंडांचा. आणि ते व्हिडिओ घेऊन अवंतिका आणि सौमित्र दोघंही तिथे पोलीस स्टेशनला गेलेले असतात आणि ऋषिकेशवर हल्ला केला म्हणून सयाजीरावच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केलेली असते आणि तो पुरावाही दिलेला असतो. त्याचबरोबर सारंग अवंतिका घरी येतात. सौमित्र पोलीस स्टेशनमध्ये असतो आणि घरी येतात तेव्हा अवंतिका रस्त्यात सारंगला सांगू लागते की आता दादा वहिनींना घराबाहेर काढलेलं आहे, पण ही जी ऐश्वर्या आहे ती गप्प बसत नाही आहे, ती आमच्या विरोधात ही मोठमोठी कारस्थानं करत आहे, आम्हालाही एकमेकांपासून तोडण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा सारंग म्हणतो की आता तिला जन्माची अद्दल मी घडवणार आहे, तिला तर कळू देणार नाही, मी तिच्या बाजूने नाही, पण सगळ्या गोष्टींचा उलगडा मात्र मी करणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.